मित्रांनो, पुन्हा एकदा ह्या मंडे सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण एक विशिष्ट हेतू ठेवून आपण ह्या सेशनची सुरुवात केलेली आहे आणि तो हेतू असा आहे की आपल्याला फायनान्शियली स्टेबल आणि ग्रोईंग साईडला जर वाटचाल करायची असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं आपला माइंडसेट डेव्हलप करणं गरजेचं राहतं आणि तोच माइंडसेट हा आपल्या ह्या सेशनच्या माध्यमातून होत असतो. या सेशनमध्ये आपण काय करतो मित्रांनो, पहा, या सेशनच्या माध्यमातून आपण प्रामुख्यानं आपली तयारी किती आहे लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करायची त्याचा विचार करत असतोय आणि हा लॉंग टर्मचा विचार आपण आपल्या ऍक्शनच्या माध्यमातून घेत असतोय. मग आजचाही असाच एक भन्नाट टॉपिक घेऊन आलेलो आहे मित्रांनो. लास्ट वीक मध्ये मी बऱ्याच लोकांशी किंवा काल परवापर्यंत आज पण बऱ्याच लोकांशी पर्सनली वन टू वन कनेक्ट करतोय. त्यांना मी इन्फॉर्म करायचा प्रयत्न करतोय की ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. सध्याचं जिओ पॉलिटिकल जे टेन्शन आहे ते जिओ पॉलिटिकल टेन्शन आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत आहे, आलेले आहे इनफॅक्ट. आणि ही ऑपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅब करायची आहे आणि हे ग्रॅब करत असताना मला दोन रिस्पॉन्सेस येतात समोरच्यांकडून, म्हणजे प्रामुख्याने इन्व्हेस्टर कडून दोन रिस्पॉन्स येतात. पहिला जो रिस्पॉन्स आहे तो असा आहे की समजून घेतात आणि पटकन ऍक्शन घेतात, म्हणजे त्यांच्या कॅपॅसिटीनुसार त्यांच्या कुवतीनुसार काही ना काहीतरी वन टाइम अमाऊंट म्हणजेच लमसम अमाऊंट सेल मध्ये म्हणू आपण, मेगा सेल जो लागला ह्या मेगा सेल मध्ये ते ऍडिशनली बाईंग करतात. ऍडिशनल बाईंग म्हणजे वन टाइम बाईंग. ओके, तर हा एक रिस्पॉन्स आहे. आणि दुसरा जो रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स असा आहे की माझ्याकडे पैसेच नाही आहेत तर मी इन्व्हेस्टमेंट आता कशी करू. मला कळतंय, तुम्ही पण सांगताय आणि थोडासा अंदाज पण येतोय की ही अपॉर्च्युनिटी दिसते, पण ती ग्रॅब कशी करायची. पहा मित्रांनो, हे दोन रिस्पॉन्स पैकी पहिला रिस्पॉन्स तर इझी राहतोय. पटकन आपण टेक्निकली 2-3 स्टेप घेतो, इन्व्हेस्टमेंट इकडं घेतो आपण आणि मोस्टली आपण एक स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट घेतोय. ज्यांनी लमसम इन्व्हेस्टमेंट केलेले आहे त्यांना माहित असेल की आपली काय स्ट्रॅटेजी आहे, ती त्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आपण घेतोय. आणि ज्यांना घेता येत नाही, माहिती आहे की ऑपॉर्च्युनिटी दिसते पण घेता येत नाही, त्यांच्यासाठी माझे जे उत्तर आहे तेच उत्तर आज मी एका टॅब्युलेटेड फॉर्म मध्ये, एका थोडस क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. सो आर यू एक्सायटेड टू लिसन दिस आन्सर. समोर ऑपॉर्च्युनिटी दिसते आणि आपल्याला ती ग्रॅब करता येत नाहीये आणि ही ग्रॅब करण्यासाठीच आपल्याला काय तयारी करावं लागेल त्याच्यासाठीचा हा आजचा टॉपिक आहे. तुम्ही रजिस्टर करताय तुमच्या ब्रेन मध्ये तो जो पण काही कॉन्सेप्ट असेल तो. ओके, सो तुमचा रिस्पॉन्स हा प्रामुख्यानं माझ्यासाठी नाहीये, तो तुमच्या फायद्यासाठी आहे, लक्षात घ्या. लेट अस कंटिन्यू. परत 1-2 मिनिटं घेतो तुमची, थोडस अजेंडाकडे जाऊ आपण. कोड ऑफ ऑनर कन्सेप्ट, आजचा कन्सेप्ट ही या संधीच्या अनुसरून घ्यायचा प्रयत्न करतोय मी. संघर्षातून सहजतेकडे वाटचाल करत असताना मित्रांनो आपण प्रामाणिकपणे विचार करतोय, प्रामाणिकपणे त्याची अंमलबजावणी करतोय. विपुलता इथं सर्वांसाठी सर्व काही भरपूर आहे या मानसिकतेतून आपण वाटचाल करतोय. सहयोग म्हणजे एकमेकांशी आपण मैत्री करतोय, स्पर्धा नाही करत. ओके, आणि गती म्हणजे जे आपल्याला समजलंय जे त्याच्यावरती आपण प्रामुख्याने गतीनं इम्प्लिमेंटेशन करायचा प्रयत्न करतोय. नैतिकता म्हणजे जे पेराल ते उगवेल हा निसर्गाचा नियम लक्षात घेऊन ऍक्शन घेतोय आणि जे पण काय करतोय त्यामध्ये सातत्य ठेवतोय आणि हेच सातत्य आपल्याला यशस्वीतेकडे घेऊन चाललेलं आहे मित्रांनो. ओके, सो लेट अस बिगिन. अच्छा, त्याच्या अगोदर परत एकदा रिमाइंड की मित्रांनो, मेन अँड मनी ॲट वर्क, माणूस आणि पैसा ही जी दुसरी स्टेज आहे, ही जोपर्यंत फायनान्स पॉइंट ऑफ व्ह्यू नी म्हणजे फायनान्सच्या नियमानुसारच अलाइन झाली तर कुठंतरी आपल्याला खात्री पडते की आपलं इव्हेंच्युअली म्हणजे एक ठराविक अंतराने ठराविक कालावधीमध्ये आपल्याला आपले गोल्स पूर्ण होणार आहेत ह्याची खात्री पडते. आणि ती खात्री पटल्यानंतरच खऱ्या अर्थानं आपण कुठंतरी टेन्शन फ्री होतो आणि हे टेन्शन फ्री होणं, थोडा तो मोकळा श्वास घेणंच खऱ्या अर्थानं आपण विचार करू शकतोय की बाबा माझ्या आयुष्यात काय महत्वाचं आहे ते. टेन्शन फ्री असल्याशिवाय म्हणजे फायनान्शियल चिंता जी एक अँक्झायटी असते, एक चिडचिडा पण असतोय आपल्या वैयक्तिक इन्कम किंवा खर्चाबद्दल वगैरे,
तो जोपर्यंत सेटल होत नाही तोपर्यंत आपलं मन विचार नाही करू शकत की माझ्या आयुष्यात काय पाहिजे आणि मला काय महत्वाचं आहे ते. आणि मग थोडा जो अवसर भेटतो तोच अवसर आपल्याला खऱ्या अर्थानं बूस्ट भेटत असतो, एक एनर्जी भेटत असत्या की आपल्याला पॅशनेटली जगता आलं पाहिजे, आपल्या टर्म्स अँड कंडिशन्स नुसार जगता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी फायनान्शियल डिसिप्लिन हवी आहे आणि हीच डिसिप्लिन आपल्याला पैसा आपल्यासाठी काम करतो आणि मॅन इज वर्किंग पॅशनेटली या स्टेज पर्यंत आपल्याला घेऊन जाते. अँड आय एम हॅपी टू शेअर यू की मी आता त्या चौथ्या स्टेजमध्ये आहे. आवडीची कामं करतोय, लोकांना मदत करायला आवडतं तर मदत करतोय, बऱ्याचशाच ठिकाणी आउट ऑफ बॉक्स जाऊन मी मदत करतोय. तर तो एक आनंद वेगळाच असतोय. ओके, सो तुम्ही त्या चौथ्या स्टेजला पोहोचावे, तुमच्यासाठी मोस्ट वेलकम आहे. सगळा जो काही मदत करायची असेल तर मी नक्कीच मदत करेन. आणि यासाठी ही वेपन्स आहेत, SIP, टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स. यापैकी कोणतंही एक जर नसेल तर ती रिस्क आहे, तो धोका आहे. सो तुम्ही कुठलाही आजच्या कॉलमध्ये काही लोकांनी मी सांगतो बघा, काही लोकांनी घेतलेला आहे डिसिजन आणि काही लोकांनी घेतलेलं नाहीये. ज्यांनी घेतलेले नाहीये त्यांच्यासाठी मी परत रिमाइंड करतो. तुम्हाला माहित असेल, मलाही माहित आहे तुम्ही कोण कोण आहेत ती जे घेतलेले नाहीयेत. नाव घ्यायचं इच्छा नाहीये पण खूप महत्वाचा डिसिजन आहे मित्रांनो हा. येस. आता माझ्याकडून काही टिप्स आहेत तुमच्यासाठी. जसं मी म्हटलं की आता समोर अपॉर्च्युनिटी दिसते, मार्केट डाऊन आहे आणि हे वन्स व्हायला अशी अपॉर्च्युनिटी येते. कधी तर आयुष्यात एकदाच अशी अपॉर्च्युनिटी येते आणि ती आपल्याला ग्रॅब करता आली पाहिजे. आणि ही ग्रॅब करण्यासाठीच आपल्याला एक थोडस अंडरस्टँडिंग असेल, काही गोष्टी इव्हॅल्युएशन असेल, हे करणं गरजेचं आहे. आणि तसं जर झालं तरच खऱ्या अर्थानं आपण तयार राहणार आहोत अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला. पहा मित्रांनो, बऱ्याच वेळा म्हटलं जातं की लकी कोण असतो, लक म्हणजे नशिबवान कोण असतो, हु इज लकी. लकी कोण असतो तर अपॉर्च्युनिटी मीट्स द प्रिपरेशन. म्हणजे सातत्यानं आपण तयारीत आहोत, प्रयत्न करतोय आणि एखादी अशी संधी येते, त्याच वेळेस ती ग्रॅब केली जाते आणि मग दुनिया मात्र म्हणत असते काय नशिबवान आहे त्यानं ते तयार राहायला आणि ते अपॉर्च्युनिटी ग्रॅब व्हायला, असं काय नशिबवान आहे, काय टायमिंग जुळून आले वगैरे वगैरे आपण बोलतो. मग अपॉर्च्युनिटी मीट्स द प्रिपरेशन. मग प्रिपरेशन काय आहे तेच आज आपण पाहणार आहोत. तर संधी जर ग्रॅब करायची असेल ना तर आपल्याला होमवर्क करणं गरजेचं आहे आणि हा होमवर्क या प्रश्नांपासून होतो. आता हा पहिलाच प्रश्न घ्या, कधी मिळेल आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य? या प्रश्नाचं उत्तर पहा. तुम्ही आता प्रयत्न करा वही पेन घ्यायचा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आकड्यांमध्ये घ्यायचं आहे. तुम्हाला जर उत्तर भेटत नसेल तर मला पर्सनली कनेक्ट करा, कारण जोपर्यंत आपल्या ब्रेनला हा प्रश्न सतावत नाहीये तोपर्यंत उत्तर येणार नाही. आणि जोपर्यंत उत्तर येणार नाहीयेत, हे जे काही 7 ते 8 प्रश्नच आहेत, जास्ती नाहीत प्रश्न आज आपल्याकडे, पण हे जोपर्यंत उत्तर येणार नाहीये तोपर्यंत आपलं ब्रेन त्याप्रमाणे कामच नाही करणार. आपलं इंटेन्शन तिकडं ते ऍक्टिव्हेट होणारच नाहीये. ठीक आहे. मग मला कधी मिळेल स्वातंत्र्य? मग आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय हे पहिला ह्याच्यातून समजून घेतलं पाहिजे. बर, मग कधी मिळेल? म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थानं आर्थिक स्वातंत्र्य हे पण समजून घेतलं पाहिजे. ही काय अशी खूप मोठी मॅजिक फिगर नाही आहे. साधं त्यातला अर्थ आहे की ऍक्टिव्ह इन्कमला पॅसिव्ह इन्कमनं जे ओव्हरटेक करतो त्या स्टेजला ते आपण असं म्हणू की ते आर्थिक स्वातंत्र्य आहे. बऱ्याच लोकांचं असं असतं की कोटी रुपये पाहिजे, 2 कोटी रुपये पाहिजे, 10 कोटी वगैरे वगैरे. तसं नाहीये. पॅसिव्ह इन्कम ज्यावेळेस ओव्हरटेक करतो ती स्टेज आपल्याला पाहिजे. मग तुमच्या रिलेटेड तुमचा मंथली एक्सपेन्सेस किती आहे आणि तुम्ही ते पॅसिव्हली कमवत आहात का, ती स्टेज कोणती आहे त्याचं स्पष्ट पाहिजे. मग किती संपत्ती हवी, मग त्याच्यासाठी आपल्याला किती इन्कम हवा आहे पॅसिव्हली, किंवा एखादा कॉर्पस पाहिजे असेल, लेट अस से महिन्याला 1 लाख रुपये खर्च होतोय आपल्याला. मग 1 लाख रुपये विनासायास जर यायचं असेल तर साधारण 1 ते 1.25 कोटी रुपयांचा आपल्याला कॉर्पस पाहिजे. मग 1 ते 1.25 कोटी हा मॅजिक फिगर झाला तुमच्यासाठी. ओके, मग तसं संपत्ती किती असल्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य व्हाल, मग असं तो फिगर तुमच्या समोर पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, आपली लायबिलिटी किती आहे, आपण कोणकोणती लायबिलिटी कमी करू शकता. आता हा प्रश्न ना पहा,
लास्ट वीक मध्ये नाही, लास्ट टू लास्ट वीक मध्ये एखादं फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना स्वतः तो व्यक्ती बिझनेसमन, कॅश फ्लो चांगला, पण ज्या वेळेस आम्ही वही पेन घेऊन बसलो, किती खर्च येतो, कुठून येतो, म्हणजे इन्कम किती येतो आणि खर्च किती होतो, अक्षरशः 50,000 ते 60,000 रुपयांची SIP करण्याचं पोटेन्शियल होतं त्या इन्कम मध्ये, विनासायास अगदी इझिली. पण एवढं काय काय चित्र विचित्र डिसिजन झाले होते, जे घ्यायचे नव्हते ते सगळे डिसिजन झाले होते. आणि तो व्यक्ती साधारण 10,000 ते 12,000 रुपयांपर्यंत SIP करत होता, विच इज कितीतरी कमी पोटेन्शियल, म्हणजे ऍक्च्युअली डिसिजन होत होते. मग थोडस व्यवस्थित स्ट्रीमलाईन केलं, डिसिजन्स घेतले, डिस्कशन करून आम्ही जवळपास जुलैपर्यंत आम्ही हे केलेलं आहे, प्लॅनिंग केलेलं आहे. आणि त्या जुलैपर्यंत त्या व्यक्तीचं सगळे हे लायबिलिटी क्लोज करून जुलैपर्यंत परत 50,000 ते 60,000च्या रेंजमध्ये SIP वाढवायचं हे टार्गेट ठेवलेलं आहे. मग तसा तो होमवर्क आपल्याला जमला पाहिजे, ज्या माध्यमातून आपण आपल्याला आपली किती लायबिलिटी आहेत, किती कर्ज आहे, कुठलं प्रायोरिटीने क्लोज झालं पाहिजे, हे सगळं आकड्यांमध्ये जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत ब्रेन आपलं ऍक्टिव्हेट होत नाही. हे आकडे महत्वाचे आहेत. आज प्रत्येक प्रश्नाला ना मला हे उत्तर द्यावं लागणार आहे आज, की आकडा महत्वाचा आहे. म्हणजे आकडे बोलतात, हा लय भारी मला शब्द सुचलेला आहे. जोपर्यंत आकड्यांमध्ये आपलं उत्तर येत नाही तोपर्यंत ते आकडे आपल्याशी बोलत नाही, बोलू शकत नाहीत. आणि आकडे एकदा तयार झाले की आपल्याला उत्तर सुचायला लागतात, आपल्याकडनं डिसिजन्स होतात आणि तेच आपल्याला खऱ्या अर्थानं फ्रीडमकडे वाटचाल घेऊन जातात. त्यामुळे सगळे आकडे महत्वाचे असतात. आता वाढदिवसा दिवशी कमाई विकत घेता का? आता कमाई म्हणजे काय, तर असेट म्हणजे काय, की जे आपल्या खिशामध्ये पैसे आणून देतं. थोडस वाढदिवसाच्या ह्या सगळ्या धांदलीमध्ये आपण कल्चर थोडस बदललं पाहिजे. आपलं वाढदिवस सेलिब्रेट करणं, केक वगैरे हे जे चालू आहे, ह्या ऐवजी आपण SIP केली पाहिजे किंवा SIP मध्ये टॉपअप केलं पाहिजे. बरेच इन्व्हेस्टर करतात. इनफॅक्ट मी स्वतःहून अनेकांना मी सजेस्ट करत असतो. बरेच लोक ऍक्शन पण घेतात, आपल्याच ग्रुपमध्ये आहेत, काही जण या कॉलमध्ये पण आहेत, की जे ऍक्च्युअली डिसिजन घेतात. 1,500 रुपये इमिडिएटली वाढदिवसा दिवशी टॉपअप करतात, वन टाइम इन्व्हेस्टमेंट करतात म्युच्युअल फंडमध्ये. तर तसं कल्चर आपलं वाढलं पाहिजे ना, की आणा केक कापा वगैरे. हे कल्चर कुठेतरी स्टॉप होऊन कमाई विकत घ्यायचं, कारण हा संस्कार आपण नेक्स्ट जनरेशनला कुठेतरी आपण पास ऑन करत असतोय. आणि वाढदिवसाचं फॅड किती आहे तुम्ही पाहिलं असेल, 11:30-12च्या दरम्यान तुम्ही आजूबाजूला जर आपण राहतो त्याच्या आजूबाजूला बघितलं ना, लक्षात येईल की कितीतरी लोक कुठेतरी ते बाईकवरती केक ठेवा आणि काहीतरी करा आणि त्याच्यात बराचसाच टिपिकली वेळ पण घालवतात आणि पैसा पण घालवतात. तसं ते कुठेतरी स्टॉप होऊन आपण हे कल्चर डेव्हलप केलं पाहिजे की आपण कमाई विकत घेतली पाहिजे. आता घरात किती कचरा आहे त्याची लिस्ट करा. आता मित्रांनो, कचरा हा शब्द ना टिपिकली कचरा या अर्थानं न घेता आपल्या आयुष्यातील अशा गोष्टी की जे जगायला गरज नाही, म्हणजे ती वस्तू नसली तरी आपल्यावरती इम्पॅक्ट पडत नाही जगण्यासाठी, किंवा त्याचं रिसेल व्हॅल्यू 0 आहे, किंवा त्या वस्तूची रिसेल व्हॅल्यू अगदीच नाममात्र आहे, अशा सगळ्या गोष्टीची डेफिनेशन म्हणजे तो कचरा. कोविडनं आपल्याला शिकवलेलं आहे की कमीत कमी वस्तू, कमीत कमी गरजा असल्या तरी सुद्धा आपण सर्वाइव्ह व्यवस्थित करू शकतोय. तर मग आपल्यासाठी स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य हे प्रामुख्याने महत्वाचं आहे. तर मग अशा वाटचालीमध्ये आपल्याला हा जो कचरा आहे, हा कचरा थांबवणं किंवा कचरा डिटेक्ट होणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. मी परत सांगतो, कचरा हा टिपिकली डस्टबिन मध्ये टाकतो वगैरे तसला कचरा नाहीये. तर ज्या वस्तूंची जगण्यासाठी म्हणून गरज नाहीये, किंवा त्याची रिसेल व्हॅल्यू नाहीये, किंवा असेलच तर अगदी नाममात्र आहे. ओके, तर मग हे आयडेंटिफाय कसं करायचं, तर पहा, आपण एक टूर करू. टूर म्हणजे अगदी सुरुवातीला आपल्या गेट पासून, म्हणजे आपल्या घराच्या गेट पासून दरवाजामध्ये आपण उभे राहिलोय आणि दरवाजाच्या बाजूलाच आपलं सँडल स्टँड असतंय, चप्पलचं स्टँड, तिथं पहा किती चप्पल आहेत की ज्याची खरंच गरज नाहीये. आपल्याला किती लागतात, 1, 2, 3,
4 बस. आहेत किती, घरात माणसं किती आणि चप्पल किती, हे तिथनं सुरुवात करा तुमची जर्नी. ऑफिस हॉलमध्ये गेल्यानंतर हॉलमध्ये अशी किती वस्तू आहेत, समोर टीव्हीच्या आजूबाजूला किती वस्तू आहेत की ज्याची गरज नाहीये तरी पण आपण आणून ठेवतोय, आणलेलं आहे. अशा वस्तू आयडेंटिफाय करा. बरं तुम्ही म्हणाल घ्यायचं नाही काय, येस घेतलं पाहिजे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला वेळ भेटला पाहिजे. अशी वेळ आहे, बरेच लोक असे जॉब करणारे आहेत, मी पण जॉब करून आलेलो आहे, की जवळच्या व्यक्तींना वेळ द्यायलाच वेळ नसतोय. अशा वेळेस असल्या वस्तू आणण्यात, पैसे खर्च करण्यात काय पॉइंट आहे, हे कुठंतरी मननचिंतन झालं पाहिजे. मग हॉलमध्ये आलोय आपण, हॉलमध्ये अशा वस्तू शोधा की ज्याची खरंच गरज नाहीये जगायला आणि त्या वस्तू आहेत किंवा त्याची रिसेल व्हॅल्यू नाहीये. हॉलमधून किचनमध्ये जायचं, कितीतरी अशी भांडी दिसतील की वर्षानुवर्ष वापरली पण जात नाहीये. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन भांड्याची भर पडलेली असत्या. तर अशी किती भांडे आहेत ते बघा. त्या वॉर्डरूम मध्ये किती कपडे आहेत असे की जे बघत पण नाही, बघितलेले पण जात नाही, असे किती अजून आपण नवीन आणत असतोय. ते थोडंसं हे सगळं ऑडिट तुम्ही स्वतः स्वतः केलं पाहिजे. आणि त्यातला कचराच म्हणजे अशा काही वस्तू आयडेंटिफाय करता येतील का ज्याची नाममात्र जरी रिसेल व्हॅल्यू असेल तर ते आपल्या घरातनं बाजूला होऊ दे, एम्प्टी स्पेस होऊ दे. एम्प्टी स्पेस झाली तर ते सायकोलॉजिकली त्याला डिक्लटरिंग म्हणतात आणि हेच डिक्लटरिंग आपल्याला कुठंतरी नवीन अपॉर्च्युनिटीकडे घेऊन जात असते. ओके, मी बऱ्याच वेळा हा एक्सरसाइज केलेला आहे. माहित असतं आपल्याला काही निघणार नाहीये, पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली काढायला जातो त्यावेळेस बऱ्याचशाच अशा छोट्या मोठ्या गोष्टी बाहेर निघतात आणि डिक्लटरिंग होत असते. वस्तू गरज नसलेल्या आपण रिमूव्ह केल्या पाहिजे, तरच कुठेतरी आपण नव्यासाठी तयार राहतोय. उगीच आपली ते एक कंडेन्स्ड एनर्जी राहते. अर्थात हा थोडासा वेगळा विषय आहे डिक्लटरिंगचा वगैरे, तर तोही एक्सरसाइज केला पाहिजे. तर कुठेतरी आपलं ब्रेन किंवा आपलं माइंड फ्रेशली सायकोलॉजिकली तयार होतंय नवीन कन्सेप्टसाठी, नवीन अपॉर्च्युनिटीसाठी. टॉपिकच असा आहे की मी परत रिमाइंड करतो, काही जण आता लेट जॉईन झालेले आहेत, की आजचा टॉपिकच असा आहे की आपल्याला समोर अपॉर्च्युनिटी दिसते, म्हणजे मार्केट डाऊन आहे, मार्केट डाऊन असताना आपल्याला ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची आहे. मग पैसे नाही आहेत मग काय करू, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा सगळा एक्सरसाइज आहे. ठीक आहे. आता पुढची, आपण लोकांना दाखवण्यासाठी घेतलेल्या लायबिलिटीची, सॉरी इथं स्पेलिंग मिस्टेक आहे, लायबिलिटीची लिस्ट करा. किंवा त्याची खरंच गरज आहे का, त्या नसतील तर आयुष्यात काय फरक पडेल याचा विचार करा. बऱ्यापैकी आता कसं फायनान्समध्ये मी काम करतोय आणि वन टू वन डिस्कशन वगैरे होत आहे, तर जेन्युइनली ज्यावेळेस एखाद्या वस्तू घेतलेली राहते लायबिलिटी पर्टिक्युलरली, त्यावेळेस का घेतली का घेतली असं 2 3 4 वेळा ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात ना, तर त्यावेळेस एक उत्तर निघतंच की काही ना काहीतरी झालेलं असतंय, कोणाशी तरी कंपॅरिझन झालेलं असतंय, काहीतरी इन्सिडेंट झालेला असतोय. त्यातलं एक लेटेस्ट उदाहरण सांगतो. माझे एक मित्र आहेत, कंपनीचं नाव पण सांगतो पण मित्राचं नाव सांगत नाही, आहेत सन फार्मामध्ये चांगल्या पोझिशनला आहेत. तर सन फार्मामध्ये म्हणजे पार्किंगचं काहीतरी झालं, रेंटेड राहत होते, पार्किंगचा काहीतरी विषय झाला, कुणीतरी चुकीच्या ठिकाणी लावलं म्हणून का लावली वगैरे असं प्रश्न केला, करण्यात आला. आणि त्या व्यक्तीनं सॉरी म्हणून दुसरीकडे पार्क केली कार. तर तो जो प्रकार घडला त्या व्यक्तीच्या बाबतीत, की त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं असतं की बाबा गाडी इथं नको तिकडे लाव वगैरे, तसं न लावता ते वेगळ्या अँगलनी त्याला सांगण्यात आलं, ते कुठंतरी त्याला हर्ट झालं आणि त्या पट्ट्यानं त्याच अपार्टमेंटमध्ये जिथं राहत होता तेच घर खरेदी केलं. आणि खरेदी करताना थोडा त्रास झाला त्याला. आणि म्हणजे ते टिपिकली ते दुसरं घर होतं, ऑलरेडी एक घर होतं, हे दुसरं घर होतं, ते लायबिलिटी अननेसेसरी झाली आणि याचा त्याला त्रास झाला. पण त्याचं रिझन ज्यावेळेस त्याला विचारण्यात आलं त्यावेळेस त्याचा तो झालेला इन्सिडन्स किंवा त्याला ते हर्ट झालं, म्हणजे थोडक्यात अपमान झाला त्याचा, त्यामुळे त्याने तो डिसिजन घेतला. आणि तो घेतल्यानंतर त्याला सांगितलं, म्हणजे जेव्हा त्याला ओरडला होता की चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केली म्हणून ओरडला होता, त्याला बोलवून सांगितलं आता हे माझं पार्किंग आहे आणि तुम्ही थोडस टोचून बोललात त्यामुळे मी हे घर घेतलं, ते तुमच्यामुळे झालं असं म्हणून त्याला थँक्यू पण बोलला बोलता बोलता. पण हा एक कुठेतरी ईर्षेचा भाग न कळतपणे तो कृतीमध्ये येतो. बरं आता घर घेणं वगैरे हे जरी मोठ्या गोष्टी असल्या तरी आपण स्वतः विचार केला पाहिजे की अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात, हे कुठेतरी दाखवायसाठी घेतलेले डिसिजन्स असतात. मग आपण तसं काही करतोय का, हे पण विचारात घेणं गरजेचं आहे.
नंतर आपलं कर्ज किती आहे, कमी करू शकतो का? थोडक्यात दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि हे जवळपासच आहे, लायबिलिटी आणि कर्ज वगैरे. तर तो ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. पुढचा पॉईंट पाहू. तुम्ही कोणकोणते व्यवसाय करू शकता, लो इन्व्हेस्टमेंट किंवा नो इन्व्हेस्टमेंट. पहा मित्रांनो, माझे मेंटर आहेत आकाश गोंदावले, यांच्याकडून हा खूप मोठा कन्सेप्ट आहे की एका बाजूला तुमची एसआयपी चालू असते, एका बाजूला तुमची इन्व्हेस्टमेंट डिसिप्लिन मध्ये चालू असते, एका बाजूला होम लोन सारखे ईएमआय चालू असतात, लिमिटेड स्कोप असतो इन्व्हेस्टमेंटसाठी. अशा वेळेस तुम्ही तुमचा मिळालेला वेळ स्किल डेव्हलपमेंट वरती खर्च केला पाहिजे, ना की ते मोबाईलमध्ये रील बघा, हे करा ते करा. तर जेवढं तुम्ही स्किल डेव्हलपमेंट वरती फोकस कराल तेवढं तुम्हाला मिळालेला वेळेचा फायदा पैशात रूपांतर करण्यासाठी होत असतोय. त्यामुळं सातत्यानं आजूबाजूला आपले सगळ्या अँटेने ऍक्टिव्हेट पाहिजेत की लो इन्व्हेस्टमेंट किंवा नो इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला 2 पैसे कसे येतील. तुम्ही विचार केला की अनेक ऑप्शन येतात. आता माझ्या बाबतीत काय की मला लिखाण करायची आवड होती, मग लिखाण करायला लागलो. लिखाण करता करता पेपरमध्ये आलं, पेपरमध्ये आल्यानंतर थोडंसं काही जणांना कळाल्यानंतर एक जण आला, तो म्हणला तुम्ही लिखाण करा, आपण मॅगझिन चालू करू. बाकी मार्केटिंग मी करतो, मग मी लिखाण करायचो, तो मार्केटिंग करायचा, आम्ही मॅगझिन चालू केलं. नंतर मी बुक लिहिलं. नंतर मला वाचनाची आवड आहे, तर मी पुस्तक विक्रीचा व्यवसाय केला. नंतर वर्कशॉप्स वगैरे घेतले. तर अनेक अशा गोष्टी केल्या की जिथं माझी मुळात इन्व्हेस्टमेंट नव्हती, पण चांगला मला कॅश फ्लो तिकडून निर्माण झाला. मग असे काहीतरी आपल्याला केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ह्या आता जशी मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे, ही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येईल. यामध्ये मी असं सजेस्ट करेन की सीझनल वस्तू ज्या आहेत, जसं आता रंगपंचमी आली, मग ते पिचकारी वगैरे हे जे काय लागतं, हे होलसेल मधून आणायचं, रिटेलमध्ये द्यायचं. किंवा रक्षाबंधनच्या वेळेस होलसेल मधून राख्या आणायच्या द्यायच्या. गणपती वगैरे सीझनच्या वेळेस गणपती आणि त्या सगळ्या सेटअपला जे काय लागतं ते सगळं होलसेल मधून आणायचं रिटेलमध्ये. हे सीझनल गोष्टींमध्ये सुद्धा प्रचंड स्कोप आहे मित्रांनो. तेवढंच एक 4-8 दिवस मेहनत घ्यायची, संपला. मग अशा अनेक गोष्टी सिजनली जरी तुम्ही वर्षभर करत गेलात तरी बऱ्यापैकी कॅश फ्लो तयार होतोय. केवळ पैसे नाहीत असं म्हणण्यात काहीच पॉईंट नाहीये. नंतर मुलांचे शिक्षण, स्वतःची रिटायरमेंटचे नियोजन केले आहे का, ते आकडे माहीत आहेत का. एक्झॅक्टली नंबरमध्ये पाहिजे. भलेही तुम्ही त्याच्या म्हणजे नंबर जर 40,000, 70,000, 1 लाखाचा एसआयपीचा येत असेल, त्याच्यात 2,000, 4,000, 5,000 जरी तुम्ही एसआयपी करत असाल तरी सुद्धा तुम्हाला तुमची एक्झॅक्टली एसआयपीची म्हणजेच गुंतवणुकीची रिक्वायरमेंट किती आहे हे आकडे माहीत पाहिजेत. ज्या वेळेस तुमचे आकडे तुम्हाला माहीत होतील त्यावेळेस तुमचं ब्रेन सबकॉन्शियसली विचार करायला भाग पडतं आणि तेच तुम्हाला कॅश म्हणजे खर्च करण्यावरती न कळतपणे नियंत्रण ठेवतं आणि तिथून कुठेतरी तुमची सेव्हिंग हळूहळू वाढायला सुरुवात होते. सो हे सगळे प्रश्न उत्तर तुमच्याकडे पाहिजेत ह्या प्रश्नाच्या आधारे. आणि गुंतवणुकीमध्ये वाढ करत आहात का. बघा, अनेक लोक असे आहेत की एसआयपी केली, बाबा झाला आता काय टेन्शन नाही काय नाही असं म्हणून तिकडे बघत पण नाहीयेत. तसं उपयोगाचं नाहीये. तर पिरियडिकली त्यामध्ये थोडी थोडी वाढ केली पाहिजे. आणि हे म्युच्युअल फंडचं किंवा या असेट क्लासचं खूप एवढं युजर फ्रेंडली असेट क्लास आहे ना की तुम्ही 200, 300, 400 असे ऑड फिगरनी पण गुंतवणूक वाढवू शकताय. काही जणांना म्हणतात की नाही माझ्याकडे जमत नाही काय नाही, अरे ट्राय तर करून बघा. पुढच्या महिन्यात 200 रुपये वाढवा, 100 रुपये वाढवा. आपल्याकडे अशी अनेक असे इन्व्हेस्टर आहेत की वर्षाला त्यांनी 200 रुपयाचं स्टेपअप केलेलं आहे. ठीक आहे ना, इट्स ओके. हळूहळू वाढ तर होते, पॉझिटिव्ह साईन आहे ते. मग तसं काही जण विचार पण करत नाही, नको काहीतरी मला ऍडजस्ट नको किंवा कमी पडले तर काय नको, थोडं प्रेशर येते असं अनेकांचं असते. नाहीये, अशा ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघता आल्या पाहिजेत की 100, 200, 500 असं वाढवत वाढवत एसआयपी वाढवायची जेणेकरून आपल्याला एक माइलस्टोन अचीव्ह करता येईल. आणि ह्युमन सायकोलॉजी आहे बघा की आपल्या हातात 10,000 असले तरी आपलं भागतं, आपल्या हातात 50,000 जरी असले तरी आपलं भागतं, आपल्या हातात 1,00,000 रुपये जरी असले तरी आपलं भागतं. जेवढं आपल्या हातात देईल तेवढ्या त्याच्यात आपण ऍडजस्ट करत असतो. मग तसं हातात यायच्या अगोदरच जर आपण असे गुंतवणुकीचे मार्ग निवडले तर नक्कीच आपल्याला चांगले पैसे शिल्लक राहतील. आणि शेवटचा प्रश्न आहे,
पैसे आणि लोक माझ्यासाठी कसे काम करतील, हा प्रश्न तर तुम्ही सातत्यानं तुम्हाला स्वतःला विचारला पाहिजे. पहिल्या म्हणजे सर्वप्रथम ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्हाला कदाचित काही सुचणार नाही. 2-4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, मी तर म्हणेन महिन्याभर काही सुचणार नाहीये. पण हा प्रश्न तुम्ही सातत्यानं स्वतःला जर विचाराल तर अपॉर्च्युनिटी तुम्हाला दिसायला लागतील. नाही का? तुम्ही एखादं कार वगैरे खरेदी केलेली असेल तर जी कार तुम्हाला घ्यायची आहे, जे मॉडेल तुमच्या डोक्यामध्ये फायनल होत असतंय, त्यावेळेस तुम्हाला आजूबाजूला त्याच प्रकारच्या कार तुम्हाला दिसायला लागतील. होतंय ना रिलेट तुम्हाला? तसं आपलं ब्रेन बरोबर तिकडं फोकस होतं, की लोकं आणि पैसा माझ्यासाठी कसे काम करतील? हा प्रश्न तुम्ही बऱ्याच वेळा विचारा. माझे मेंटर त्यांनी तर ह्या प्रश्नावरती खूप मोठ्या प्रमाणात भर दिला. त्यामुळेच मला हे लक्षात आलं, की आपण स्वतः एकतर राबून उपयोगाचं नाही, तर माझ्यासाठी पैसा आणि लोक कसे काम करतील, अनेक अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटायला लागतील. त्यातले छोट्या-छोट्या जरी अपॉर्च्युनिटीवरती पावलं उचलायला लागलो, तर आपल्याला मोठा अंतर कमी कालावधीमध्ये आपल्याला अचीव्ह करता येईल. ओके. तर हे होते असे 10 प्रश्न, की जे पैसे नाहीयेत, समोर अपॉर्च्युनिटी दिसते, तर अशा वेळेस काय केलं पाहिजे? त्याचं उत्तर शोधण्यासाठी हे प्रश्नांची उत्तरं जर तुमच्याकडे भेटली, तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसतील आणि तुमची इन्व्हेस्टमेंट वाढेल. तुमचे काय म्हणू, या अशा मार्केटमधल्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला ग्रॅब करता येतील. म्हटलं ना मी अगोदर, की लकी कोण आहे? तर जो प्रिपरेशन मीट्स द अपॉर्च्युनिटी. म्हणजे तुम्ही प्रिपरेशन करताय, म्हणजे सगळ्यांची उत्तरं शोधताय, तयारी करताय आणि अपॉर्च्युनिटी समोर आली, तर ते एक लकच राहतंय. ठीक आहे. तसं तुम्ही स्क्रीनशॉट काढा, ह्या प्रश्नांची उत्तर मिळवायचा प्रयत्न करा आणि मला नंतर मेसेज जरी केला व्हॉट्सअपला, की बाबा ह्या प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे, तर मला छान वाटेल, काहीतरी आउटपुट निघालं असं वाटेल. ओके. कुणाला बुक लिहायचं असेल, सोशल मीडियावरती काही तुम्हाला तुमचा प्रेझेन्स निर्माण करायचा असेल, एडिटिंग किंवा काही वगैरे जमत नाही, कळत नाही, तर त्या रिलेटेड पण मी मदत करेन. बुक लिहिण्यासाठी पण मी मदत करेन. तर असं काहीतरी हे नो इन्व्हेस्टमेंट, लो इन्व्हेस्टमेंट मधले हे प्रकार आहेत. तुम्हाला जर काही प्रॅक्टिकली ऍक्शन घ्यायचीच असेल, तर आय एम विथ यू. टेक द ऍक्शन. आय एम विथ यू.